नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। मुख्यमंत्री से होगी सफाई कर्मियों की तनख्वाह पर चर्चा, 27 गांवों में मचेगी खलबली। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे का बड़ा बयान। कल्याण डोंबिवली महानगर पालिका केडीएमसी के अंतर्गत आने वाले 27 गांव के सफाई कर्मियों ने सोमवार से अपनी मांगों के समर्थन में हड़ताल छेड़ दी है। इन कर्मचारियों ने तनख्वाह बढ़ाने की मांग की है, जिसे लेकर अब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से जल्दी बैठक की जाएगी। यह बड़ा आश्वासन कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने दिया। सांसद डॉक्टर शिंदे ने केडीएमसी मुख्यालय के सामने प्रदर्शन कर रहे इन कर्मचारियों से मुलाकात की और उन्हें हड़ताल खत्म कर काम पर लौटने की अपील की। डॉक्टर शिंदे ने कहा कि मुख्यमंत्री के मार्गदर्शन में इन गांवों की समस्याओं को हल करने के लिए योजनाएं बनाई जा रही है, जिनमें सफाई कर्मियों की तनख्वाह का मुद्दा भी शामिल है। साथ ही उन्होंने जोर देकर कहा कि जल्द ही इस मामले में ठोस कदम उठाए जाएंगे। इस दौरान डॉक्टर शिंदे ने स्थानीय विधायक विश्वनाथ भोईर, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, शिवसेना के प्रमुख नेता और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। या ठिकाणी बैठक कधी लावली जाईल आणि काय तोडगा काढला? 27 गावातील कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय, त्यांना नियमित करून घेण्याचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे। त्यांची मागणी आहे। मला वाटतं 400-450 कर्मचारी या 27 गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करतात। इथे कोविडमध्ये पण कामं केले, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत। तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत। लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये या 27 गावांना नियमित 27 गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक, शिवसेनेचे नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, इथे सगळेच उपस्थित आहे, सगळे नगरसेवक आहेत, सगळ्यांनी मिळून शिंदेसाहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या 27 गावातील कर्मचाऱ्यांना न्याय 100% माननीय मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। सर, आयुक्तांची भेट घेत आहे, काय विषय आहे? महानगरपालिका क्षेत्रामधील 27 गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल, रस्त्यांचे विषय असतील, सुशोभीकरणाचे विषय असतील, असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे आहेत, ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा करावा लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, कल्याण वेस्ट असेल, वेगवेगळ्या समस्या आहेत, नगरसेवकांच्या आहेत समस्या, त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांची भेट इथे घेणार आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।